देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याच पार्श्वभूमीवर अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जयस्तंभ चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. गेल्या 4 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 8 रुपयांची वाढ झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेल महाग झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढत असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गेल्या 8 दिवसापासून पेट्रोल डिझेल वाढ झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला याची झळ पोहोचली आहे. आपण बघतोच आहे, जे सर्वसामान्य मजूर असतील, शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, यांचं महिन्याचं एक बजेट ठरलेलं असतं. या बजेटमध्ये किराण्यापासून तर सर्व गोष्टीपर्यंत झळ पोहोचलेली आहे. कारण हा व्यक्ती आता त्रस्त झाला आहे मोदी सरकारला. आपण बघतो आहे, मोदींनीच म्हटलं होतं की विदेश दौरे करू नका. विदेशात जाऊन मोदींचे दौरे सुरू आहेत आणि मेलोडी खाओ खुद जन जाओ अशा पद्धतीने मोदी जे करत आहे. आम्ही तर अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदीजींना मेलोडी खाओ खुद जन जाओ आम्ही त्यांना अवॉर्ड घोषित करणार आहे महाराष्ट्र प्रदेशकडून. यावेळी आंदोलनाची अनोखी पद्धत पाहायला मिळाली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप करून सरकारवर उपरोधिक टीका केली. महागाईची गोड गोळी देऊन सरकार जनतेची फसवणूक करत आहे. मेलोडी खाओ खुद जान जाओ अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवरही निशाणा साधला. देशात महागाई, बेरोजगारी आणि इंधन संकट वाढत असताना पंतप्रधान विदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप त्यांनी केला. पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई जी वाढते आहे आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, सामान्य जनतेचं जे नुकसान होत आहे, समाजामध्ये आणि शिक्षणाचं जे नुकसान, वाढते अत्याचार, स्त्रियांवर अत्याचार, शिवाय नीटचा पेपर फूट दरवर्षीचं नाटक झालेलं आहे. कुठला ना कुठला पेपर फुटी होऊन बेरोजगारी वाढत आहे, मुलांचं नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. त्यांच्या भवितव्याची काहीही पर्वा नाही आहे या सरकारला. त्यांच्या भवितव्यांचा कुठलंही यांनी धोरण निश्चित केलेलं दिसत नाही आहे. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन इंधन दरवाढ कमी करा, महागाईला आळा घाला, जनतेला दिलासा द्या अशा घोषणा दिल्या. जयस्तंभ चौक परिसर काही काळ घोषणांनी दणाणून गेला होता. अनेक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घेतली नाही तर आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच वाढत्या महागाई विरोधात राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात काँग्रेसचे शहर आणि जिल्हा पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला काँग्रेसच्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.